नमस्कार. नेक्स्ट वेव्हच्या ह्या नवीन फोकस्ड ट्रॅकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आकाश संगमनेरकर. माझं उच्च शिक्षण बिट्स पिलानीमधून झालंय. मी गेले 8 वर्ष Microsoftमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतोय. मला एकूण 10 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण या ट्रॅकमध्ये म्हणजेच की क्वालिटी अश्युरन्स आणि ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आपण बघणार आहोत, की बग्स हे कसे आयडेंटिफाय करायचे, त्यांना रिपोर्ट कसं करायचं आणि एकंदर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ही रोबस्ट ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण क्वालिटी अश्युरन्स आणि ऑटोमेशन टेस्टिंगचा कसा उपयोग करतो, हे आपण प्रॅक्टिकल नॉलेज थ्रू बघणार आहोत. तर आपला आता आजचा सेशन आहे इंट्रोडक्शन टू क्यूए टेस्टिंग. सो या सेशन मधला आपला अजेंडा बघून घेऊयात. सो आता आपण बघणार आहोत, की कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधलं अंतर काय आहे? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणजेच की एस-डी-एल-सी हे काय असतं? आणि क्वालिटी अश्युरन्स या लाईफ सायकलमध्ये कुठे आणि कसं-कसं फिट होतं, हे आपण बघणार आहोत. तर चला मग आता आपण बघूयात, की कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय अंतर आहे? आतापर्यंत तुम्ही कोडिंग केलं असेल Python लँग्वेजमध्ये. आपण Python लँग्वेज थ्रू काही तुम्ही प्रॉब्लेम असे सॉल्व्ह केले असतील, काही चॅलेंजेस सॉल्व्ह केले असतील. वेब टेक्नॉलॉजीजचा वापर करून तुम्ही म्हणजेच की HTML, CSS ह्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून तुम्ही काही वेब पेजेस बनवले असतील, बरोबर? तर तुम्ही जे ॲप्लिकेशन बनवलं किंवा प्रोग्राम लिहिला, सो एखादं इनपुट असेल तुम्हाला म्हणजेच की तुम्हाला 2 आकडे हे याचं बेरीज काढायचं असेल. सो तुम्हाला काही इनपुट मिळालं, तुम्ही जे आकडे मिळाले त्यांचं बेरीज करण्यासाठी तुम्ही प्रोग्राम लिहिला आणि त्या दोन्ही आकड्यांचं बेरीज काय आहे, हे असं आउटपुट तुम्ही तुमच्या प्रोग्राम थ्रू दिलं. म्हणजेच की प्रोग्राम मार्फत तुम्हाला हे आउटपुट काढता आलं. सो जे तुम्ही प्रोग्राम हा लिहिला, सो कोडिंग म्हणजे काय? तर एक प्रोसेस आहे, जे आपल्या इनपुटला घेऊन त्याच्यावर काही ऑपरेशन्स करतो आपण. जे कोडिंग थ्रू आपण म्हणजेच की काही प्रोग्राम थ्रू आपण जे ऑपरेशन करतो, त्याच्यातनं एक आउटपुट जनरेट करतो. त्याला आपण कोडिंग म्हणतो. सो प्रोग्राम लिहिणं ह्या प्रोसेसला आपण कोडिंग असं म्हणतो. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काय आहे? तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एक प्रोसेस आहे. एक ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आणि ती ॲप्लिकेशन कुठल्यातरी एका उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी जे आपण सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवतो, त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असं म्हणतो. सो हे प्रोसेस आहे, जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आपण बनवतो. काही उद्दिष्ट आपलं असेल किंवा ध्येय साधण्यासाठी आपण जे ॲप्लिकेशन आपलं बनवणार, त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो. सो हे अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. तर आपण हे ॲप्लिकेशन्स तर नक्की पाहिले असतील Uber, Amazon, Swiggy, Twitter. तर ह्या प्रत्येक ॲप्लिकेशनचं काही ना काही प्रॉब्लेम असा हे सॉल्व्ह करतो. सो आपलं Uber हे कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲप्लिकेशन आहे. तर Uber आपल्याला प्रवासींसाठी एक सेवा उपलब्ध करून देतो. सो प्रवासींसाठी कुठं प्रवास करण्यासाठी असा हा काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल, की प्रवास करण्यासाठी मला काही सेवा पाहिजेल आहे. तर तरी Uber ती सेवा आपल्याला ही उपलब्ध करून देतो. सो Uber ॲप्लिकेशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे, की प्रवाशांसाठी त्यांना प्रवास करण्यासाठी ह्या गाड्या किंवा असं काही साधन प्रोव्हाईड करून देणे. सो ह्या उद्दिष्टाने हे ॲप्लिकेशन बनवली गेली आहे. तसंच Amazonचं ॲप्लिकेशन शॉपिंगसाठी वापर करण्यात येते. सो शॉपिंग करण्यासाठी कुठेही बसून शॉपिंग करता येईल, अशा उद्दिष्टाने हे ॲप्लिकेशन बनवली गेली आहे. तसेच Swiggy सो खाद्यपदार्थ हे ऑर्डर करण्यासाठी, ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी ही सोय आपण उपलब्ध करून आपल्याला मिळाली आहे. सो Swiggy या ॲप्लिकेशन मार्फत आपल्याला ही सोय मिळाली आहे. तर ही सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही ॲप्लिकेशन बनवली आहे. सो Swiggy ॲप्लिकेशनचं उद्दिष्ट काय आहे, तर कोणीही कुठेही बसून अ, खाद्यपदार्थ हे ऑर्डर करू शकतो आणि ते खाद्यपदार्थ त्यांच्या घरी हे असं डिलिव्हर होईल. ह्या उद्दिष्टाने हे ॲप्लिकेशन बनवली गेली आहे. तसंच Twitterचं उद्दिष्ट आहे, की युजर एंगेजमेंट वाढवायचं. युजर्सला कसं एंगेज करता येईल, ते एकमेकांशी कसे संवाद साधू शकतात किंवा कसे ट्वीट करू शकतात आणि आपले विचार मांडू शकतात. ह्या उद्दिष्टाने ही ॲप्लिकेशन बनवली गेली आहे. सो कुठलीही ॲप्लिकेशन कुठल्यातरी उद्दिष्टासाठी बनवली जाते किंवा आपलं काही ध्येय असेल ते साध्य करण्यासाठी आपण ॲप्लिकेशन बनवतो, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवतो. त्याच प्रोसेसला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणतो. सो आपण कुठल्यातरी कारणासाठी आपण जे ॲप्लिकेशन आपली बनवतो आणि ते बनवण्यासाठी आपण ज्या स्टेप्स घेतो, ज्या गोष्टी त्यात इन्व्हॉल्व होतात, त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असं म्हणतो. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय-काय येतं? तर प्लॅनिंग येतं, डिझाइन येतं, डेव्हलपमेंट येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने करतो. सो जेव्हा आपण ह्या व्यवस्थित पद्धतीने एका स्ट्रक्चर्ड वेमध्ये करतो, तर त्या स्ट्रक्चर्ड वेला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असं म्हणतो. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी एक स्ट्रक्चर डिफाईन केला गेला आहे. एक फेजेस बाय फेजेस 7 फेजेसमध्ये हे असे आपण डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण आपले स्टेप्स घेऊ शकतो. सो एक स्टेप नंतर एक फेज नंतर दुसरी फेज नंतर तिसरी फेज
अशा फेजेसमध्ये आपण जेव्हा आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो, तर त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असं म्हणतो. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी जी लाईफ सायकल आहे, जी सॉफ्टवेअर आपलं रिक्वायरमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी जी लाईफ सायकल आहे, जी सॉफ्टवेअर आपलं रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून चालू होतो, लाईफ त्याची तिथून चालू होते. ते मेंटेनन्स पर्यंत आपला जातो सॉफ्टवेअर. आपण जो सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवतो, तो मेंटेनन्स फेज पर्यंत जातो. या कंप्लीट लाईफ टाईमला आपण ती लाईफ सायकल असं म्हणतो, की ती सायकल परत कंटिन्यू होते. तेच फेज आपण परत सुरुवात करतो आणि त्या पद्धतीने आपण हे स्टेप्स फॉलो करतो. तो त्याला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असं म्हणतो. सो आपण जेव्हा या स्टेप्स व्यवस्थित एका स्टेप नंतर दुसरी स्टेप अशी आपण एक्झिक्यूट करतो. आपण आपल्या प्रोसेसमध्ये ज्या फेजेस आहेत, त्या फेजेस आपण एकानंतर एक अशी जेव्हा आपण आपल्या रिक्वायरमेंट युजरची जी रिक्वायरमेंट आहे, ती फुलफिल करण्यासाठी जेव्हा आपण फॉलो करतो, त्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल असं म्हणतो. सो या फेजेसला आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणतो. हे फेजेस आपण का फॉलो करतो? तर आपलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन हे हायेस्ट क्वालिटीचं आपण बनवण्यासाठी हा एक स्टँडर्ड फॉलो करतो, हा स्ट्रक्चर फॉलो करतो. या स्ट्रक्चर फॉलो केल्याने आपल्याला आपल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ही हाय क्वालिटीची आपण ॲप्लिकेशन बनवू शकतो. त्याकरिता आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा वापर करतो. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये काय-काय फेजेस येतात? तर रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड एनालिसिस येते. त्यानंतर प्लॅनिंग येतं, डिझाइन येतो, त्यानंतर डेव्हलपमेंट येते. त्यानंतर आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो. मग आपण डिप्लॉयमेंट करतो आणि मेंटेनन्स असे 7 फेजेसमध्ये आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केलं जातं. या फेजेस काय असतात? त्यात काय-काय केलं जातं? हे आपण पुढच्या भागात आपण बघणार आहोत. तर ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये जे डेव्हलपमेंट हा फेज आहे, त्यामध्ये आपण कोडिंग करतो. सो डेव्हलपमेंट जेव्हा आपण आपल्या ॲप्लिकेशनचा कोड लिहितो, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा प्रॉडक्ट आपल्याला बनवण्यासाठी आपल्याला कोड लिहावा लागतो. तो लिहिण्यासाठी आपण ज्या फेजमध्ये काम करतो, ते डेव्हलपमेंट फेजमध्ये आपण जे करतो, आपण ते कोडिंग आपल्या डेव्हलपमेंट फेजमध्ये करतो. जे अख्ख्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमधला एक छोटासा फेज आहे. हा अत्यंत महत्त्वाचा फेज आहे. पण तो आपला कोडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधला अंतर आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा फेजेसमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. त्यात असणारी एक फेज म्हणजेच की कोडिंग फेज. सो कोडिंग सोबत आपल्याला इतरही गोष्टी कराव्या लागतात आपलं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते? त्यात आपण काय-काय करतो? ते फेजेस कसे डिफाईन केले जातात? हे आता आपण बघणार आहोत. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये अशा 7 फेजेस असतात. आपण जसं पाहिलं. प्रत्येक फेजमध्ये काही आपलं एक टास्क असतात. सो प्रत्येक फेजमध्ये काही गोष्टी केल्या जातात. काही क्रमाने त्या गोष्टी केल्या जातात. त्या फेजमधून एक आउटकम येतं. तो आउटकम दुसऱ्या फेजमध्ये वापर केला जातो त्या आउटकमचा आणि त्या दुसऱ्या फेजमध्ये त्याचे काही टास्क असतात त्या केल्या जातात आणि त्याचा आउटकम ह्या पुढच्या फेजमध्ये पास ऑन केलं जातं. म्हणजे पुढच्या फेजमध्ये त्या आउटकमचा वापर केला जातो आणि ते पुढची फेज एक्झिक्यूट केली जाते. अशा पद्धतीने ह्या 7 फेज एकानंतर एक अशा एक्झिक्यूट होतात. ह्या सेम क्रमांकाने एक्झिक्यूट होतात. म्हणजेच की जसं आपण बघतोय रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस हे पहिला फेज झाला. दुसरा फेज प्लॅनिंग, तिसरा फेज डिझाइन, चौथा फेज डेव्हलपमेंट, पाचवा फेज सॉफ्टवेअर टेस्टिंग, 6वा फेज डिप्लॉयमेंट आणि 7वा फेज मेंटेनन्स. ह्या क्रमांकाने ह्या फेजेस एक्झिक्यूट केल्या जातात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता आपल्याला एक ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे. सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात. Amazon सारखी आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. सो Amazon वेबसाईट ही डेव्हलप करण्यासाठी, हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कुठल्या फेजमध्ये काय-काय करावे लागणार आहे, हे आता आपण समजून घेऊयात. सो आपला रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम आहे. आपल्याला एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवायची, जी ई-कॉमर्स वेबसाईट आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल? त्या ॲप्लिकेशनमध्ये काय-काय फंक्शनॅलिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत? आपल्याला काय-काय फंक्शनॅलिटीज बनवायच्या आहेत? आपल्याला ॲप्लिकेशन कशासाठी बनवायचे आहेत? सगळ्यात पहिला प्रश्न, की कशासाठी बनवायचं आहे? तर आपलं उद्दिष्ट काय आहे ॲप्लिकेशन बनवायचं? तर हे सगळं आपण आपल्या रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये आपण गोळा करणार आहोत आणि ह्याचं एनालिसिस करणार आहोत. सो आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काय-काय लागणार आहे, या पहिल्या फेजमध्ये आपण बघणार आहोत. सो रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस असा हा आपला पहिला फेज असतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये आपण सर्वात प्रथम रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो. सो आता आपण आपले ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजेच की आपण काय करणार? रिक्वायरमेंट गॅदरिंग आपण करतोय म्हणजे काय करणार आहोत? तर आपल्याला ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये काय-काय लागणार आहे? सो ई-कॉमर्स वेबसाईट आपल्याला जर बनवायची आपल्याला युजर्स लागणार आहेत. तर युजर्स आपल्या वेबसाईटवर काही पर्चेस करणार असेल तर त्याला सर्वात आधी लॉग इन करावे लागेल. युजरला लॉग इन करण्यासाठी त्याला साइन अप करावं लागेल म्हणजेच रजिस्टर करावे लागेल. सो आपल्याला युजरला लॉग इन आणि साइन अपचं फंक्शनॅलिटी आपल्याला द्यायची आहे. आपल्याला त्यासोबत शॉपिंग कार्टची फंक्शनॅलिटी द्यायची आहे. आपल्याला प्रॉडक्ट्स काय असतील ते व्ह्यू केल्यानंतर आपल्याला युजरला ती शॉपिंग कार्टमध्ये ॲड करता येईल अशी फंक्शनॅलिटी द्यायची आहे.
त्यानंतर आपण पेमेंट गेटवे आपल्याला ही फंक्शनॅलिटी द्यायची आहे, जेणेकरून युजर आपला प्रॉडक्ट जो त्यांनी पर्चेस तो करतोय त्याला तिथे पेमेंट सुद्धा करता येईल. आणि पेमेंट झाल्यानंतर शिपिंग आपल्याला ही फंक्शनॅलिटी द्यायची आहे, जेणेकरून आपल्या युजरने जे पर्चेस केलं आहे प्रॉडक्ट ते त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर आपल्याला फंक्शनॅलिटी ही ॲड करायची शिपिंगची. त्यानंतर आपण युजर आपल्या वेबसाईट एक्झिट करणार आहे, लॉग आउट करणार आहे, तर लॉग आउट फंक्शनॅलिटी. तर ह्या सगळ्या फंक्शनॅलिटीज आपल्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला द्यायची आहेत. सो ह्या फंक्शनॅलिटीज आपण समजून घेतल्या आधी. सर्वात आधी आपण गोळा केला, की ह्या फंक्शनॅलिटीज आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये असणं आवश्यक आहे. सो आपण आपली वेबसाईट बनवायला सुरुवात नाही केली. आपण सर्वात आधी त्याची रिक्वायरमेंट गॅदरिंग केली. आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये काय-काय हवं आहे. सो आपण हे ॲड केलं. आपल्या रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये आपण हे गोळा केलं आणि आपण त्याच्यावर आता एनालिसिस करणार आहोत. तर आपल्याला एक फंक्शनॅलिटी जी बनवायची आहे, जी साइन इन आणि साइन अपची फंक्शनॅलिटी बनवायची आहे. सो युजरला आपल्या वेबसाईटमध्ये साइन इन करायचं असेल किंवा आपला युजर असा बनवायचा असेल, रजिस्टर करायचं असेल, तर ती इन्फॉर्मेशन आपण आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर केली गेली पाहिजे. बरोबर. आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये या युजरची इन्फॉर्मेशन स्टोअर करावी लागेल. तर आपल्याला ती डिपेंडन्सी आहे, की आपल्याला डेटाबेस लागणार आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. सो आपल्या ॲप्लिकेशनमधली आपली सगळ्यात पहिली डिपेंडन्सी आपण आयडेंटिफाय केली. आपण अॅनलाईज करून आपल्या फंक्शनॅलिटीजला काय-काय लागणार आहे, त्याच्यावर असणारे काय-काय डिपेंडन्सीज हे अॅनलाईज केल्या. सो आपल्या पहिल्या फंक्शनॅलिटीला लागणार आहे डेटाबेस. तसंच दुसरं शिपिंग रिक्वायरमेंट जी आहे, आपली शिपिंग जी फंक्शनॅलिटी आहे, ती शिपिंग आपण स्वतः नाही करू शकत. आपल्या वेबसाईट युजरने वेबसाईटवर ऑर्डर प्लेस केल्यानंतर ती डायरेक्टली युजरकडे पोहोचेल का? तर नाही पोहोचू शकत. त्याला आपल्याला ती शिप करावी लागेल. तर आपल्याला काही वेंडर्स बघावे लागतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर बघावं लागेल किंवा आपल्याला आपली स्वतःची टीम बनवावी लागेल, जे हे प्रॉडक्ट शिप करेल. सो ही फंक्शनॅलिटी आपल्याला ही आपल्या इम्प्लिमेंट करावी लागेल. सो आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एक टीम लागणार आहे किंवा काही वेंडर्स लागणार आहेत, ज्याच्या थ्रू आपण आपले प्रॉडक्ट शिप करणार आहोत युजरकडे. सो ही डिपेंडन्सी आपण आयडेंटिफाय केली, की आपण आपला प्रॉडक्ट बनवला. तेवढंच सगळं नाहीये. तर ती प्रॉडक्ट आपले जे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप केला, त्या सॉफ्टवेअरमधून ज्या ई-कॉमर्स वेबसाईटमधून आपण जे प्रॉडक्ट युजरने पर्चेस केले, ते डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज आहे. सो ही डिपेंडन्सी आपण समजून घेतली. सो रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिसमध्ये आपण रिक्वायरमेंट समजून घेतो. त्या रिक्वायरमेंट आपण जे गॅदर केल्यानंतर त्या आपण करू शकतो की नाही, फिजिबिलिटी स्टडी आपण अशी करतो, की त्या रिक्वायरमेंट आपण अचीव्ह करू शकतो की नाही, त्याच्यात असणारे काय-काय डिपेंडन्सीज आहेत, ते एनालिसिस आपण करून घेतो, की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जे रिक्वायरमेंट्स आपण डिफाईन करतोय, ते फिजिबल आहेत का? ते आपण करू शकतो का? हे याचं एनालिसिस आपण साधारणपणे करतो. तर आपल्या रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस फेजचा आउटकम काय असणार आहे? तर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट म्हणजेच की एस-आर-एस डॉक्युमेंट हे आपल्या रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस फेजचं आउटकम असणार आहे. सो या डॉक्युमेंटमध्ये काय-काय असणार आहे? तर आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स हे व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वेमध्ये हे डिफाईन केले जाणार आहेत. आपल्याला काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्यात असणारे काय-काय डिपेंडन्सीज आहेत, आपल्याला काय-काय करावं लागणार आहेत, कुठल्या-कुठल्या गोष्टींची गरज पडणार आहे. या सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटमध्ये डिफाईन केल्या असतील व्यवस्थितपणे आणि ॲप्लिकेशन बनवल्यानंतर त्याचा आउटकम काय, त्याचा आउटपुट काय असलं पाहिजे, आपल्याला काय उद्दिष्ट आपलं साध्य करायचं आहे, हे आपण आपल्या रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये असं हे डिफाईन करणार आहोत. हे डॉक्युमेंट साधारणपणे एक ब्लूप्रिंट असतं आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं. सो आपला जो सॉफ्टवेअर बनणार आहे याचं सगळे रिक्वायरमेंट्स हे ह्या डॉक्युमेंटमध्ये असणार आहे. सो नंतर आपण आपली ॲप्लिकेशन बनवल्यानंतर या डॉक्युमेंट प्रमाणे आपलं जे सगळे रिक्वायरमेंट्स झाले आहेत की नाही हे आपण बघणार आहोत. सो ह्या डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित क्लिअरपणे हे सगळे रिक्वायरमेंट्स लिहिले जातात. सो या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सगळे रिक्वायरमेंट्स असे मिळणार. हे झालं आपलं आउटकम आपल्या रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस फेजचं. सो आपण आता या आउटकमचं, ह्या डॉक्युमेंटचं पुढच्या फेजमध्ये याचा वापर करणार आहोत. सो पुढचा फेज काय आहे? तर प्लॅनिंग फेज. प्लॅनिंग फेजमध्ये काय होतं? प्लॅनिंग फेजमध्ये आपल्याला काय-काय गोष्टींची आवश्यकता आहे, जे आपण एनालिसिस फेजमध्ये आपण समजून घेतलं. त्या गोष्टी कशा करता येईल? त्या किती वेळामध्ये करता येईल? त्याचं टाईमलाईन काय असलं पाहिजे? त्याचं बजेट काय असलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपण प्लॅनिंगमध्ये करतो. आपण आपली वेबसाईट बनवणार आहोत. ती वेबसाईट आपण रिक्वायरमेंट घेतल्यानंतर लगेच त्याच्यावर काम सुरू नाही करणार. आपण ते समजून घेणार, की ते काम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? किती बजेट लागू शकतं? किती वेळात आपल्याला ती करून हवी आहे ती रिक्वायरमेंट. हे सगळं आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये समजून घेणार आहोत आणि प्लॅनिंग फेजमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. कुठलंही ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन हे हाय क्वालिटीचं, चांगल्या पद्धतीचं आपल्याला जर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवायचं असेल, तर त्याला प्लॅनिंग करणं खूप आवश्यक आहे. जेवढं चांगलं प्लॅनिंग, तेवढं चांगलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आपलं हे बनणार आहे. सो प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. सो प्लॅनिंग फेजमध्ये आपण काय-काय करतो? सो आपण स्कोप डिफाईन करतो प्लॅनिंग फेजमध्ये आपल्या. डेडलाईन्स आणि एफर्ट्स काय-काय लागणार आहे हे डिफाईन करतो आणि एफर्ट्स आणि रिसोर्सेस काय-काय लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्लॅनिंगमध्ये आयडेंटिफाय करतो आणि ह्या डिफाईन करतो. सो स्कोपमध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणारे काय-काय फंक्शनॅलिटीज आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत, काही इन्क्लूड करायच्या आहेत, काही एक्सक्लूड करायच्या आहेत, या आपण आपल्या डिफाईन करून घेणार आहोत प्लॅनिंगमध्ये. हे समजून घेणार आहोत. याच्यावर एक प्लॅन बनवणार आहोत.
डेडलाईन काय असली पाहिजे, आपल्याला किती वेळात टाईमलाईन काय असली पाहिजे, किती वेळात, किती दिवसात, किती महिन्यात, वर्षात आपल्याला हे ॲप्लिकेशन बनवायचं आहे. हे डेडलाईन आपण सेट करतो. ही डेडलाईन आपण डिफाईन करतो, की एवढ्या वेळेत, एवढ्या टाईम फ्रेममध्ये मला हे ॲप्लिकेशन बनवायचं आहे. हे आपण असं त्या पद्धतीने डिफाईन करतो. त्याला लागणारे एफर्ट्स किती आहेत, तर किती वेळ लागणार आहे हे काम करण्यासाठी, हे आपण डिफाईन करतो त्या ठिकाणी. रिसोर्सेस काय-काय लागू शकतात, किती मनुष्यबळ लागू शकतं, परत किती आपल्याला सॉफ्टवेअर्स लागू शकतात, परत एन्व्हायर्नमेंट्स लागू शकतात किंवा डेटाबेस लागू शकतात किंवा टूल्स लागू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या रिसोर्सेसचा आपण एक प्लॅन बनवतो, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी लागणार आहेत. हे आपण समजून घेतो आपल्या या प्लॅनमध्ये. ह्या प्लॅनमध्ये आपण हे सगळं लिहून काढतो किंवा ह्याचा उल्लेख करतो. सो आपले ॲप्लिकेशन जे आहे, वेबसाईट आपल्याला बनवायची ई-कॉमर्समध्ये, तर त्याच्यात स्कोप काय असेल? तर आपल्याला आपलं जे आपण म्हटलं होतं, आपल्याला साइन इन, साइन अपची फंक्शनॅलिटी द्यायची आहे, शॉपिंग कार्टची फंक्शनॅलिटी द्यायची आहे, शिपिंगची फंक्शनॅलिटी द्यायची आहे. या सगळ्या फंक्शनॅलिटीज आपण आपल्या स्कोपमध्ये इन्क्लूड करणार आहोत. ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये तेवढंच असतं का? नाही, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी असू शकतात. रिकमेंडेशन सिस्टम असू शकते. रिकमेंडेशन सिस्टम काय असते? तर एखादा प्रॉडक्ट युजर आपल्या वेबसाईटमधून पर्चेस करत असेल, त्यालाच जोडून एखादा प्रॉडक्ट असेल, त्याच्यासारखाच एखादा प्रॉडक्ट असेल, तो आपल्याला युजरला रेकमेंड करायचा, की तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. ह्या प्रॉडक्ट बरोबर हा प्रॉडक्ट शक्यता घेतला जातो. असं काही रिकमेंडेशन सिस्टम बनवू शकतो आपण, की युजर एखादा प्रॉडक्ट घेत आहे, त्याच्यासोबत त्याला दुसरा प्रॉडक्ट आपण हा सुचवू शकतो आणि त्याला घेण्यासाठी ही आपण आपली सेवा देऊ शकतो. तर हे आपण एक सिस्टम बनवू शकतो. पण आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटमध्ये ह्या गोष्टी नाहीयेत. आपल्याला हे आपण एक्सक्लूडच्या स्कोपमध्ये टाकू शकतो, की हे आपण बनवू शकतो. हे बनवलं तर चांगलं आहे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हे ही सिस्टम असेल, हे फंक्शनॅलिटी असेल, तर खूप छान होईल. पण आपल्या रिक्वायरमेंटमध्ये हे नाहीये. तर आपण त्याला एक्सक्लूडमध्ये असं हे टाकणार आहोत, की आपल्याला रिकमेंडेशन सिस्टम आता सध्या नको आहे. तर ती आपण एक्सक्लूडमध्ये टाकणार आहोत. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, जसे की साइन इन, साइन अप ह्या फंक्शनॅलिटीजची आपल्याला गरज आहे, ती आपण इन्क्लूडमध्ये घेणार आहोत. सो आपण स्कोप बनवलं, की आपल्याला काय हवंय आत्ता आणि काय नको आहे आता. तर या गोष्टींचा आपण स्कोप बनवला. त्यानंतर आपण बनवणार आहोत, की आपली ॲप्लिकेशन ही 6 महिन्यात बनली पाहिजे. सो 6 महिन्याचा आपण टाईमलाईन डिफाईन केला. एक डेडलाईन दिली आहे. आपण 6 महिन्यात ही आपली ॲप्लिकेशन तयार झाली पाहिजे. हे आपण डेडलाईन अशी डिफाईन केली. आपण हे प्लॅन केलं, की 6 महिन्यात आपण आपली ॲप्लिकेशन बनवू शकतो. आपल्याला ही बनवायची आहे. ही 6 महिन्यात ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपल्याला काय बजेट लागणार आहे? किती रिसोर्सेस लागणार आहेत? ह्या सगळ्या गोष्टींची आपण प्लॅनिंग करणार आहोत. त्यासोबत रिसोर्सेस काय-काय लागणार आहेत? तर आपल्याला काही फ्रंट एंड, बॅक एंड डेव्हलपर्स, डेटाबेसचे डेव्हलपर्स, यू-आय, यू-एक्स या सगळ्या रिसोर्सेसची गरज पडणार आहे. टेस्टर्सची गरज पडणार आहे, जे क्वालिटी अश्युरन्स करणार आहेत. या सगळ्या रिसोर्सेस आपल्याला जे लागणार आहेत, त्यांचं आपण प्लॅनिंग करणार आहोत, की किती लागणार आहे? कधी-कधी कुठले-कुठले रिसोर्सेस लागणार आहेत? या सगळ्याचं प्लॅनिंग आपण करणार आहोत. त्यासोबत आपल्याला डेटाबेस लागणार आहे, सर्व्हर्स लागणार आहेत, टेस्टिंगचे टूल्स लागणार आहेत. या सगळ्या टूल्सची माहिती आपण सगळी गोळा करणार आहोत. हे प्लॅनिंग करणार आहोत. या फेजमध्ये. सो आपलं ह्या फेजचा आउटकम काय असणार आहे? तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट प्लॅन, की आपण प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी जो प्लॅन आहे, म्हणजेच की टाईमलाईन काय असणार आहे, डेडलाईन्स त्याची काय असणार आहे, एफर्ट किती असणार आहे, रिसोर्सेस कधी, कुठले आपल्याला गरज पडणार आहे आणि स्कोप काय आहे आपल्या प्रोजेक्टचा, तो ह्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आपण हे सगळं उल्लेख करणार आहोत आणि हे ॲज आपलं प्लॅनिंगचा आउटकम असणार आहे. ह्या प्लॅनप्रमाणे आपण आपली डिझाइन करणार आहोत. सो आपला पुढचा भाग आहे, पुढचा फेज आहे डिझाइन फेज. सो या डिझाइन फेजमध्ये या प्लॅनचा आपण वापर करून त्याच्यावर करणार आहोत डिझाइन. सो डिझाइन म्हणजे आपण काय करतो नक्की? तर डिझाइनमध्ये आपण एक ओव्हरऑल आर्किटेक्चर बनवतो. आपल्या ॲप्लिकेशनला लागणारं आर्किटेक्चर काय असणार आहे? क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर असणार आहे. क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन आपल्याला बनवायची आहे. फक्त वेबसाईट बनवायची आहे. आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायची आहे. आपल्याला डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवायची आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला कशा पद्धतीने आर्किटेक्चर आपला असला पाहिजे. मोबाईलसाठी ॲप्लिकेशन बनवत असेल तर त्याचा यूआय कसा असला पाहिजे, यूजर एक्सपिरियन्स कसा असला पाहिजे, कुठल्या स्क्रीन्स असल्या पाहिजे, स्क्रीन्सवर कसे-कसे लेआउट असला पाहिजे आपल्या यूआयचा. डेस्कटॉप ॲप्लिकेशन असेल तर त्याचा यूआय बदलणार आहे. तो यूआय कसा दिसणार आहे, याचा आपण डिझाइन शक्यतो बनवतो. तो फ्लो कसा असणार आहे, आपण जे फंक्शनॅलिटी सगळी बनवतो, ती जेल कशी होणार, ती कशी एकत्र येणार आहे, म्हणजे साइन इन पेज नंतर आपलं येणार आहे. प्रोडक्ट डिस्प्ले झाल्यानंतर तो शॉपिंग कार्टकडे जाणार आहे. शॉपिंग कार्टवरून मग आपण तो पर्चेस म्हणजेच की पेमेंट गेटवे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा असा फ्लो हा आपण डिफाईन करणार आहोत. तर याच्या स्क्रीन्स बनवून घेणार आपण, त्याचा फ्लो बनवणार. तर या डिझाईन्स आपण बनवून घेतो. एक साधारण ह्या डिझाईनचा वापर करून, ह्या डिझाईनला बघून आपण आपलं कोडिंग करू शकतो किंवा डेव्हलपमेंट करू शकतो. त्यासाठी आपण हे डिझाइन करतो. आपण डेटाबेस आपला काय असणार, डेटाबेसमध्ये टेबल्स कुठले-कुठले पाहिजे, युजरसाठी पाहिजे, प्रॉडक्टसाठी पाहिजे, ह्या सगळ्या टेबल्सची माहिती आपण आपल्या टेबल्सच्या ह्या डिझाइनमध्ये आपण हे समजून घेणार आहोत.
सो आपले ई-कॉमर्स वेबसाईट आपण जर बनवतोय, आपली नेक्स्ट ट्रेंड्स अशी ई-कॉमर्स वेबसाईट असेल. यामध्ये आपला फोटो, प्रॉडक्टचे फोटोज कसे दिसले पाहिजे, फिल्टर्स कसे असले पाहिजे, त्याचा मेनू कुठे दिसला पाहिजे, त्याचा कलर काय असला पाहिजे, आपल्या ओव्हरऑल वेबसाईटचा कलर काय असणार आहे, आपण जसे प्रॉडक्ट प्लेसमेंट आपण जी केली आहे ती कशी दिसणार आहे, आपण एखादा प्रॉडक्ट ओपन केल्यानंतर तो कसा दिसणार आहे, त्याचे डिस्क्रिप्शन कुठं असणार आहे, या सगळ्या डिझाईन्स आपण युजर इंटरफेस असे बनवून घेणार आहोत आपल्या डिझायनिंग फेजमध्ये. एकदा आपली डिझाइन झाली, की आपण त्या पद्धतीने त्याचं कोडिंग करू शकतो. म्हणून आपण ही डिझाइन आधी बनवून घेणार आहोत. सो आपलं हे डिझाइन अशा पद्धतीने आपण बनवली. आपण तसंच डेटाबेसमध्ये आपल्याला डेटा कुठला-कुठला स्टोअर करायचा, तर टेबल्स काय असणार त्या डेटा स्टोअर करण्यासाठी. त्या टेबल्समध्ये कुठले कॉलम्स असणार आहेत, आपल्याला कॉलम्स कुठल्या कशा पद्धतीने सॉर्ट केले पाहिजे, त्याच्यावर इंडेक्स काय असला पाहिजे, त्या कॉलम्सच्या डेटा टाइप काय असला पाहिजे, हे सगळं आपण आपल्या डिझाइन फेजमध्ये हे सगळं आयडेंटिफाय करतो आणि त्या पद्धतीने आपण आपली डिझाइन बनवतो डेटाबेस वगैरेची. आणि डिफाईन करतो. तर ह्या फेजचा आउटकम आपलं काय असणार आहे? तो सॉफ्टवेअर डिझाइन डॉक्युमेंट. एक डॉक्युमेंट आपण तयार करणार आहोत. हे सगळं जे एनालिसिस केलं आपल्याला काय हवंय, काय नाही, हे कसं हवंय, या सगळ्याचं आपण डॉक्युमेंट बनवलं. युजर इंटरफेस कसं दिसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंट आपण बनवणार आहोत. आणि हे आपलं रिक्वायरमेंटच्या प्रमाणे डॉक्युमेंट असणार आहे, की हे रिक्वायरमेंट आहे आणि हे अचीव्ह करण्यासाठी या पद्धतीचं आपलं डिझाइन असलं पाहिजे. सो ह्या पद्धतीने आपण आपलं सॉफ्टवेअर डिझाइन डॉक्युमेंट बनवणार आहोत आणि हे आपल्या पुढच्या फेजमध्ये आपल्याला कामाला येणार आहे. सो पुढची फेज काय आहे? तर डेव्हलपमेंट फेज. आपल्याला डेव्हलपमेंट करताना ह्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे डिझाइन फेजमध्ये. सो डिझाइन फेजमध्ये शक्यतो कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवतो आपण? टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंट्स बनवतो, एफ-डी-डी बनवतो, फंक्शनल डिझाइन डॉक्युमेंट्स. या डॉक्युमेंट्सचा वापर करून आपण आपलं डेव्हलपमेंट करणार आहोत. सो आपल्या टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंटमध्ये असेल की डेटाबेस कसा असला पाहिजे, आपलं क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन असलं पाहिजे, आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, तर ती कशी अचीव्ह करायची याचं डिझाइन असणार आहे. वेबसाईटचं जर बोलायचं झालं, तर वेबसाईटमध्ये मेनू कुठे असेल, कलर काय असेल, प्रॉडक्ट्स कसे दिसले पाहिजे, या सगळ्यांचं स्पेसिफिकेशन या डॉक्युमेंटमध्ये असेल. ते डॉक्युमेंट बघून आपण डेव्हलपमेंट करणार आहोत. सो डेव्हलपमेंट फेजमध्ये आपण शक्यतो कोड लिहितो. जे ॲक्चुअल डेव्हलपमेंट असतं ते आपण त्यात करतो. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कोडिंग आपण करावी लागणार आहे आपलं प्रॉडक्ट बनवण्यासाठी. तर ह्या फेजमध्ये आपण ते डेव्हलपमेंट करतो. त्यासोबत आपण डेटाबेस जे आपण डिफाईन केलेत, की कसा स्ट्रक्चर असला पाहिजे, तर त्या पद्धतीने आपण आपला डेटाबेस बनवून घेतो. आपला स्कीमा बनवून घेतो त्या रिक्वायरमेंट प्रमाणे, त्या टेक्निकल डॉक्युमेंट प्रमाणे. तसंच आपण जो युजर इंटरफेस आपण जो डिफाईन केलाय, की कसे स्क्रीन्स असले पाहिजे, याचं कोडिंग करून आपण ते वेबसाईटचे पेजेस बनवतो. HTMLचा वापर करून किंवा CSSचा वापर करून, या गोष्टींचा वेब टेक्नॉलॉजीजचा वापर करून आपण त्या इंटरफेसेसचं कोडिंग करतो. तर डेव्हलपमेंट फेजमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करून एक सॉफ्टवेअर असा बनवतो, जो सॉफ्टवेअर आता टेस्ट करता येईल. सो आपण एक सॉफ्टवेअर बनवलं या सगळ्या रिक्वायरमेंट्स सहित आणि तो सॉफ्टवेअर आपण आता टेस्ट करण्या इतपत आपण बनवला आहे आणि आता आपण पुढच्या फेजमध्ये तो देणार आहोत. म्हणजेच की सॉफ्टवेअर टेस्टिंग फेजमध्ये देणार आहोत. तर तो सॉफ्टवेअर जो बनवला आहे, जो मागच्या फेजचा आउटकम आहे, तो ह्या फेजमध्ये आपल्याला टेस्ट करायचा आहे. तो सॉफ्टवेअर आपल्याला आता टेस्ट करायचा आहे. तर सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आपण काय-काय करतो? तर आपण तो सॉफ्टवेअर जे बनवलंय, ते सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट प्रमाणे आहे आहे की नाही? सर्वात महत्त्वाचं, की रिक्वायरमेंट जशी दिली आहे, तसा तो सॉफ्टवेअर बनवला गेला आहे की नाही, हे व्हॅलिडेट करणं. तसं आहे की नाही, हे चेक करणं आणि आपलं सॉफ्टवेअरमध्ये काही बग्स आहेत का वगैरे, हे सगळं आयडेंटिफाय करणं, हे सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये येतं. सॉफ्टवेअर टेस्टिंग जेव्हा करतो आपण, तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला अझ्युम करावं लागतं, की कुठलीही गोष्ट ही आपली फंक्शनॅलिटी म्हणजेच की चालत नाहीये. सगळ्या फंक्शनॅलिटी खराब आहेत आणि त्या चालत नाहीये. हा माइंडसेट ठेवून, हे अझम्पशन करून सॉफ्टवेअर टेस्टिंग करावं लागतं. सो हे माइंडसेट असेल तेव्हा आपण बग्स आयडेंटिफाय करू शकतो. सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आपल्या वेबसाईटवर समजा एक प्रॉडक्ट आहे. तो प्रॉडक्ट युजरने पर्चेस केला आणि त्याच्या 2 क्वांटिटीज ॲड केल्या. सो ते 2 क्वांटिटीज ॲड करून त्याला कार्टमध्ये ॲड केलं. कार्टमध्ये ॲड केल्यानंतर युजरला दिसतंय, की ते ₹600 ला असं आपल्याला प्रॉडक्टची प्राइस दिसते. सो 2 प्रॉडक्ट ॲड केल्यानंतर ₹600 दिसताय. आपण बघू शकतो एक प्रॉडक्ट हे ₹200 चं आहे. सो हा बग झाला. आपल्या प्रॉडक्ट जेव्हा कार्टमध्ये ॲड झाला, 2 क्वांटिटीज युजरने ॲड केले, तर 200 अधिक 200 हे 400 असं दिसलं पाहिजे होतं. सो हा बग झाला. हा बग आपण आयडेंटिफाय करतो सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, की आपलं कार्टमध्ये व्हॅल्यू ही 600 नसून तर 400 अशी दिसली पाहिजे. सो हे आपण आपल्या सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये अशा प्रकारे बग्स शोधून काढतो आणि ह्या डिफेक्ट्स आपण रिपोर्ट करतो हे डिफेक्ट्स. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे किती महत्वाचं आहे? आता तुम्ही समजू शकता सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये असणारं हे किती महत्वाचं आहे. जर आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जर आपले प्राइसिंग ही व्यवस्थित कॅल्क्युलेट होत नाहीये, तर हा किती मोठा डिफेक्ट आहे. युजरसाठी किती मोठा लॉस असू शकतो हा. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग हे खूप आवश्यक आहे, हे बग्स शोधून काढण्यासाठी. आणि हे जे बग्स आपण शोधून काढतो, जे आपण रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट की रिक्वायरमेंट अशी आहे आणि त्या पद्धतीने हे एक्झिक्यूट झालं पाहिजे, पण ते नाही होत आहे. या सगळ्या गोष्टी आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग फेजमध्ये करतो.
तर सॉफ्टवेअर टेस्टिंग फेजमध्ये आपण या सगळ्या फंक्शनॅलिटीज व्हेरिफाय करतो. जेवढ्या फंक्शनॅलिटीज आपण बनवल्यात, ज्या फंक्शनॅलिटीज आपण आपल्या रिक्वायरमेंटमध्ये स्पेसिफाय केल्यात, त्या पद्धतीने आपल्या सगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत का? त्या फंक्शनॅलिटी सगळ्या डेव्हलप केल्या गेल्यात का? त्या फंक्शनॅलिटीज त्या पद्धतीनेच होतात आहेत, वापर केला जातोय, की त्या फंक्शनॅलिटीज त्या पद्धतीने बिल्ड केल्या गेल्या आहेत, ते व्हेरिफाय करणं, ते व्हॅलिडेट करण्याचं आपण काम सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये करतो. म्हणजेच की त्या फेजमध्ये करतो. तर त्या फेजचा आउटकम काय असणार आहे? तर सॉफ्टवेअर टेस्टिंगचा चा आउटकम असणार आहे एक रिलीज सॉफ्टवेअर, की आपला आता सॉफ्टवेअर हा व्यवस्थित आहे, हा टेस्ट केला गेला आहे. त्याच्यात काही डिफेक्ट्स असतील ते ऑलरेडी आयडेंटिफाय केलेत, ते सुधारले गेले आहेत आणि आता हा सॉफ्टवेअर कंप्लीटली व्यवस्थित टेस्ट झाला आहे आणि आता हा रिलीज करू शकतो. सो हा एक रिलीज सॉफ्टवेअर या फॉर्ममध्ये याचा आउटकम येणार आहे. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग नंतर एक रिलीज सॉफ्टवेअर असं आपण बनवू शकतो, घेऊ शकतो. तो सॉफ्टवेअर आपण डायरेक्टली युजरला देऊ शकतो का? नाही. तर त्यासाठी आपल्याला डिप्लॉयमेंट करावं लागणार आहे. सो पुढची फेज आहे डिप्लॉयमेंट. सो डिप्लॉयमेंटमध्ये आपण काय करतो नक्की? तर आपण जो रिलीज प्रॉडक्ट आहे, रिलीज सॉफ्टवेअर आहे आपलं, तो युजरपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो, म्हणजेच की डिप्लॉयमेंट करतो. आपण युजरला तो डाउनलोड करता येईल, डेस्कटॉप ॲप्लिकेशन असेल किंवा अशी काही ॲप्लिकेशन असेल, जी डाउनलोड करता येईल, मोबाईल ॲप्लिकेशन असेल किंवा काय, तर ती मोबाईल ॲप्लिकेशन युजरला डाउनलोड करता येईल, त्यासाठी आपण डिप्लॉयमेंट करतो. सो आपण जर Google Play Storeवर Android ॲप्लिकेशन असेल, तर Google Play Storeवर आपण ती पब्लिश करणार, ती डिप्लॉय करणार आणि मग युजर ती डाउनलोड करता येईल. आपली वेबसाईट असेल, तर वेबसाईटला आपल्याला ती होस्ट करावी लागेल. आपल्याला डोमेन नेम घ्यावा लागेल आणि त्या डोमेन नेमच्या अगेन्स्ट आपली वेबसाईट डिप्लॉय करावी लागेल. आपल्याला सर्व्हर्स लागतील. या सगळ्या गोष्टी आपण डिप्लॉयमेंट फेजमध्ये अशा करतो. तर डिप्लॉयमेंट फेजमध्ये ह्या काही-काही ॲक्टिव्हिटीज असतात, काही-काही टास्क असतात जे आपण करतो. तर आपल्याला फिजिकल एन्व्हायर्नमेंट लागणार आहे. जसं की आपण वेबसाईट मी म्हटलं, सर्व्हर लागणार आहे आपल्याला. एक सर्व्हरवर आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे किंवा आपल्याला प्ले स्टोअरवर ही ॲप्लिकेशन आपली पब्लिश करायची आहे, जी डाउनलोड करता येईल. ती ॲप्लिकेशन कशी वापर करता येईल? तर त्याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे, युजर मॅन्युअल पाहिजे, की ही ॲप्लिकेशन मला युजरला म्हणजेच की वापरायची असेल, तर ती कशी वापरता येईल? त्याचं एक डॉक्युमेंटेशन या फेजमध्ये केलं जातं. सो युजर मॅन्युअल आपण डिप्लॉयमेंट फेजमध्ये असं बनवून घेतो, की त्याचं गाईडलाईन बनवतो. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काय-काय बनवलंय याचे नोट्स देतो. रिलीजिंग नोट्स असतात. म्हणजेच की त्या ॲप्लिकेशनमध्ये काय-काय फंक्शनॅलिटी आहे, काय-काय फीचर्स आपण दिले आहेत. त्या सगळ्या फीचर्सची माहिती आपण त्या रिलीज नोट्समध्ये ॲड करतो. युजरला त्या नोट्स चेक करून त्याला कळेल, की ह्या आपल्या नवीन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये किंवा नवीन सॉफ्टवेअर जो आपल्याला मिळाला आहे, त्यामध्ये त्या काय-काय नवीन फीचर्स आले आहेत. त्यानंतर आपल्याला जर वेबसाईट असेल, जसं मी म्हटलं होतं, की आपल्याला डोमेन नेम घ्यावा लागेल. त्या URL सोबत ती असोसिएट करावं लागेल. जेणेकरून युजरनी ती URL ॲक्सेस केली, तर त्याला ती वेबसाईट ॲक्सेस करता येईल. ती वेबसाईट म्हणजेच की आपलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आपण जे बनवलं आहे, ती ॲक्सेस करता येईल. म्हणून त्यासाठी आपल्याला एक URL बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला डेटाबेस लागणार आहे. आपण जो डेव्हलपमेंटच्या वेळेस डेटाबेस वापरला होता, त्यात आपण काही टेस्ट डेटा असेल आपला, आपण काही डेटा बनवला असेल, तो आपल्याला डेटा आपल्या मेन ॲप्लिकेशनमध्ये नाही ठेवायचा. सो आपल्याला प्रोडक्शनसाठी एक डेटाबेस हवा आहे. सो तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. प्रोडक्शनसाठी डेटाबेस. तो डेटाबेस फक्त आणि फक्त आपल्या मेन ॲप्लिकेशन जे युजर यूज करते, त्या ॲप्लिकेशनसाठी हा डेटाबेस यूज करण्यात येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रोव्हिजन आपण जे करतो, आपण जे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिप्लॉय करतो, हे डिप्लॉयमेंट फेजमध्ये केल्या जातात. सो डिप्लॉयमेंट फेजचा आउटकम काय आहे? तर डिप्लॉयमेंट झाल्यानंतर आता आपली ॲप्लिकेशन युजर यूज करू शकतो. तर आपली ॲप्लिकेशन आता ही लाईव्ह झाली आहे. हे आपलं आउटकम आहे डिप्लॉयमेंट फेजचं. सो डिप्लॉयमेंट झाल्यानंतर युजर ती ॲप्लिकेशन यूज करू शकतो. युजर ॲप्लिकेशन यूज करत असताना आपल्याला आपली मेंटेनन्स फेज ही ॲक्टिव्हेट करायची आहे. सो आपलं ॲप्लिकेशन व्यवस्थित चालतंय की नाही? आपलं ॲप्लिकेशन क्रॅश होत नाहीये ना? क्रॅश होत असेल तर त्यासाठी काय-काय करावं लागेल? आपलं ॲप्लिकेशन युजर यूज करतोय, त्या युजर्सचे फीडबॅक काय आहे ॲप्लिकेशनवरून? हे सगळ्या गोष्टीचं समजून घेणं, नवीन फीचर्स काय ॲड करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेंटेनन्समध्ये करणार आहोत. सो ॲप्लिकेशन आपल्याला एकंदर मेंटेन करायची असेल, की व्यवस्थित ही चालतीये की नाही? कारण कुठलीही ॲप्लिकेशन ही एकदा बनवली, की त्याचं काम झालं असं नसतं. ती ॲप्लिकेशन आपल्याला सतत डेव्हलप करावी लागते. नवीन-नवीन गोष्टी त्यात ॲड कराव्या लागतात आणि काही फीडबॅक असेल, काही डिफेक्ट्स असतील, ते आपल्याला फिक्स करावे लागतात. तर ती कंटिन्युअसली आपल्याला ॲप्लिकेशन ही मेंटेन करावी लागते. काही डिफेक्ट्स आपल्याला असतील, तर ते फिक्स करावे लागतात. तर आपण हे सगळे मेंटेनन्स फेजमध्ये हे आपण समजून घेतो आणि त्याची काळजी घेतो. आपल्याला युजरचं जसं फीडबॅक असेल मी म्हटलं, त्या फीडबॅक्सला आपल्याला फिक्स करावे लागेल. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मेंटेनन्स फेजमध्ये करतो. आपल्याला कंटिन्युअसली आपली ॲप्लिकेशन रन होत राहिला पाहिजे, ह्याची काळजी घेण्यासाठी आपण आपण हे मेंटेनन्स फेजमध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. तर या फेज नंतरचा आउटकम काय आहे? तर एक वेल मेंटेन्ड सॉफ्टवेअर. आपलं सॉफ्टवेअर हा व्यवस्थित चालतोय, हे असं आपलं आउटकम असलं पाहिजे मेंटेनन्स फेजचं, की आपलं ॲप्लिकेशन युजरला
पद्धतीने वापरता येतंय, हे आपला आउटकम असणार आहे. आणि आपला काही डिफेक्ट्स असतील, काही नवीन रिक्वायरमेंट असतील, काही नवीन फीचर असतील, हे सुद्धा आपण आपल्या पुढच्या फेजमध्ये म्हणजे की आपली आता सायकल परत स्टार्ट होणार आहे रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून. त्या रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये हे सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंटच्या फेजमध्ये जाणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी आउटकम थ्रू आपण पुढच्या फेजमध्ये पास करणार आहोत. सो ही सायकल कंटिन्यू होत राहते. सो आपण पाहिलं, की आपले 7 फेजेस कसे-कसे आपल्या वेबसाईट बनवण्यासाठी आपण जो एक्झाम्पल घेतला, त्यात कसे-कसे या सगळ्या फेजेसचा उपयोग होतो आणि कशा या एका नंतर एक एक्झिक्यूट केल्या जातात आणि मेंटेनन्स फेज नंतर जी सगळ्यात शेवटची फेज आहे, त्यानंतर परत आपण आपली रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एनालिसिस फेज स्टार्ट करतो. तर ही सायकल अशी कंटिन्यू करतो आपलं ॲप्लिकेशन नवीन रोबस्ट करण्यासाठी आणि त्यात नवीन-नवीन फंक्शनॅलिटी ॲड करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि ह्या पद्धतीने आपली सायकल चालू राहते. आता आपण समजा आपली ॲप्लिकेशन बनवली आपण. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ॲप्लिकेशन बनवली आहे. आपण युजरला ती दिली. त्यात बग्स नाहीयेत. ती व्यवस्थित चालू आहे. पण अचानक युजर म्हणतो, की मला अशी ॲप्लिकेशन नकोय. मला ॲप्लिकेशन अशा पद्धतीने पाहिजे होती. मला ही रिक्वायरमेंट मी जी दिली होती ती तशी व्यवस्थित समजली गेली नाहीये आणि त्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं गेलंय. मला ॲप्लिकेशन अशा पद्धतीने हवी आहे. सो आपण आपली ॲप्लिकेशन बनवल्यानंतर आपल्याला हे कळालं. आपल्याला कळालं, की आपल्या ॲप्लिकेशन सतत क्रॅश होत राहते. आपली वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट सतत क्रॅश होत राहते, की भरपूर युजर्स आले. भरपूर युजर्स आल्यानंतर ती वेबसाईट डाउन होते आणि बरेच लोकं यूज नाही करू शकत आहे. या सगळ्या गोष्टी आपण लाईव्ह गेल्यानंतर, की आपण ॲप्लिकेशन आता लाईव्ह गेली आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या इश्यूज येतात, की ट्रॅफिकच फार वाढते. आपण आपल्या वेबसाईटवर जर अशा पद्धतीने, की बिग बिलियन डे टाइपचे आपण सेल होस्ट करतोय. आपण फेस्टिव्हल सेल अशा इव्हेंट्स आपल्या वेबसाईटवर करतोय. त्या इव्हेंट्सच्या वेळेस बरेच युजर्स आपल्या ॲप्लिकेशनचा वापर करणार आहेत. आपण ही अपेक्षितच आहे आपल्याला, की बरेच युजर्स घेणार आणि जसं रोडवर बरेच लोकं एकत्र आले, की ट्रॅफिक होते आणि मग सगळ्या गोष्टी स्लो डाउन होतात. तसंच सर्व्हर सुद्धा स्लो डाउन होऊ शकतो. बरेच लोकं जर त्या ॲप्लिकेशनला वापर करत असेल, तर आपला सर्व्हर स्लो डाउन होऊ शकतो. आपला सर्व्हर जर स्लो डाउन होत असेल किंवा क्रॅश होत असेल, युजर त्याला वापरूच नाही शकत असेल, तर किती मोठं नुकसान आहे आपल्याला. आपण जर ॲप्लिकेशन ती आपण बनवली आहे, जर ती वापरताच येत नसेल आणि लोकांना त्याचा उपयोग नाही करून घेता येत असेल, तर आपल्यासाठी तो लॉस आहे. आपलं सेल नाही होणार, आपला रेव्हेन्यू नाही येणार. तर हे सगळे आपल्याला लॉसेस आपल्याला बेअर करावं लागेल. सो सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डिलिव्हर करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही लक्षात आल्या. आपण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्याला टेस्ट केलं. पण हे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स जे आपण एकदा आपले ॲप्लिकेशन लाईव्ह गेल्यानंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळाल्या, जे आपल्याला सुरुवातीला नाही कळू शकत तेवढे यूजर्स आपल्याला आपले टेस्ट नाही करता येणार किंवा काय कशा पद्धतीने आपण नाही केलं आणि आपल्याला डिलिव्हर केल्यानंतर या सगळ्या प्रॉब्लेम्स आले जे क्रिटिकल आहेत. तर ते आपल्याला फारसे छान नाही आपल्या ॲप्लिकेशनसाठी. आपला कस्टमर हा खुश नाही राहणार. आपला युजर जो आहे तो आपली ॲप्लिकेशन वापरण्यासाठी वापरणार नाही. तर आपला एकंदर कस्टमर हा खुश नसेल आपली ॲप्लिकेशन वापरण्यासाठी. कस्टमर स्वतःच जर खुश नसेल, तर इतर कोणीही खुश राहू नाही शकत. आपल्या डेव्हलपरला सतत ती ॲप्लिकेशन चांगली करण्यासाठी काम करावे लागेल. सगळ्या लोकांना काम करावे लागेल ती ॲप्लिकेशन व्यवस्थित करण्यासाठी. तर आपला कस्टमरच खुश नाही, तर कोणीच खुश राहू नाही शकत. सो आपल्याला आपली ॲप्लिकेशन ही छान अशी रोबस्ट असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला कस्टमर आणि किंवा आपला युजर हा खुश राहील. म्हणजेच की त्याला ती वापरता येते व्यवस्थित आणि त्याला काही इश्यूज येत नाहीये. सो आपल्या ॲप्लिकेशनची डिलिव्हरी त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. ती डिलिव्हरी त्या पद्धतीने होण्यासाठी क्वालिटी अश्युरन्सचं खूप महत्त्व आहे. सो क्वालिटी अश्युरन्सची खूप गरज असते. आपल्याला ही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन हाय क्वालिटीची डिलिव्हर करण्यासाठी. सो क्वालिटी अश्युरन्स हे काय आहे? तर क्वालिटी अश्युरन्स एक प्रोसेस आहे, जे आपल्या रिक्वायरमेंट आपल्या ज्या आहेत, त्या व्यवस्थित पद्धतीने डिफाईन करणे आणि एक क्वालिटी स्टँडर्ड्स डिफाईन करणे, की एक क्वालिटी आपल्याला ॲप्लिकेशन द्यायची असेल, क्वालिटीची ॲप्लिकेशन आपल्याला द्यायची असेल, तर काय स्टँडर्डचं ही ॲप्लिकेशन असणं आवश्यक आहे. हे स्टँडर्ड्स डिफाईन करण्याचं हे जे प्रोसेस असतं, त्याला क्वालिटी अश्युरन्स आपण असं म्हणतो, की आपलं क्वालिटी स्टँडर्ड्समध्ये काय-काय असणार आहे, तर आपल्याला फंक्शनॅलिटी व्यवस्थित डिफाईन करायची. काय फंक्शनॅलिटी असलं पाहिजे, त्याची क्वालिटी म्हणजे ॲप्लिकेशनची क्वालिटी कधी चांगली होऊ शकते, जेव्हा आपण चांगल्या फंक्शनॅलिटीज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये देतोय, तेव्हा आपल्या ॲप्लिकेशनची क्वालिटी छान असू शकते. सो ही फंक्शनॅलिटी आपल्याला डिफाईन करावी लागणार आहे. सो क्वालिटी स्टँडर्ड्समध्ये फंक्शनॅलिटी, स्केलेबिलिटी, परफॉर्मन्स अशा काही ॲट्रिब्यूट्स डिफाईन केल्या जातात, जे म्हणजेच की स्टँडर्ड्स सेट केले जातात आणि त्याचे काही रूल्स म्हणजेच की त्याच्यात काही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे, या सगळ्या स्टँडर्ड्स दिल्या जातात आणि त्या पद्धतीने आपण आपली ॲप्लिकेशन बनवतो. म्हणजेच की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काय-काय फंक्शनॅलिटी असलं पाहिजे हे आपण डिफाईन करतो. स्केलेबिलिटीमध्ये किती आपली ॲप्लिकेशन स्केल व्हायला पाहिजे. आज जर 10 युजर आहे, उद्या 100 युजर असू शकतात, 1000 युजर असू शकतात. तर त्या पद्धतीने आपली ॲप्लिकेशन स्केल व्हायला पाहिजे आणि तेवढ्या सगळ्या युजर्सला आपली ॲप्लिकेशन वापरता यायला पाहिजे. अशी स्केलेबिलिटीचे स्टँडर्ड्स आपण सेट करणार आहोत आपल्या क्वालिटी अश्युरन्समध्ये. तसंच की परफॉर्मन्स काय असला पाहिजे. आपण जर ॲप्लिकेशन बनवतोय, आपली वेब ॲप्लिकेशन असेल,
ते ॲप्लिकेशन किती वेळात लोड व्हायला पाहिजे आपल्या वेब सर्व्हरवरून ही आपल्या क्लायंटकडे किती वेळात ही वेबसाईट दिसते, किती वेळात तो पेज लोड होतोय, परफॉर्मन्स काय आहे, मी काही पर्चेस करतोय प्रॉडक्ट तर किती वेळात, किती कमीत कमी सेकंड्समध्ये हे प्रॉडक्ट पर्चेस कंप्लीट होतंय. सो ह्या सगळ्या फंक्शनॅलिटीचे परफॉर्मन्स काय असलं पाहिजे हे स्टँडर्ड सेट केलं जातं क्वालिटी अश्युरन्सद्वारा. सो आपण क्वालिटी अश्युरन्स आपण पाहिलं, की हे का महत्वाचं आहे? हे कुठल्या फेजमध्ये कामाला येतं, तर हे प्रत्येक फेजमध्ये केलं जातं. क्वालिटी अश्युरन्स हे प्रत्येक फेजमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट असतं. म्हणजेच की रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एंड एनालिसिसमध्ये हे युजफुल असतं. तसंच प्लॅनिंगमध्ये युजफुल असतं. प्लॅनिंगमध्ये सुद्धा क्वालिटी अश्युरन्समध्ये की आपण जो प्लॅन बनवतोय, तो प्लॅन व्यवस्थित आहे की नाही, हे क्वालिटी अश्युरन्स काळजी घेतो. तसंच रिक्वायरमेंट गॅदरिंगच्या वेळेस पण ही रिक्वायरमेंट आपण जी बनवली आहे, फंक्शनॅलिटी जी बनवली आहे, ती आपल्या स्टँडर्ड्स प्रमाणे आहे की नाही, ते फंक्शनॅलिटीज आपल्याला हवे की नको, की ॲडिशनल फंक्शनॅलिटीज आपल्याला हवी आहेत, त्या फेजमध्ये सुद्धा कामाला येतं. डिझाइन फेजमध्ये डिझाइन फेजमध्ये आपण जे डिझाइन बनवले ते आपल्या स्टँडर्ड्स प्रमाणे आहे की नाही, आपण जी डिझाइन बनवली आहे ती स्केलेबल आहे की नाही, त्याच्यातनं परफॉर्मन्स आपला अचीव्ह होऊ शकतो की नाही, हे डिझाइन फेजमध्ये बघितलं जातं. डेव्हलपमेंटमध्ये तर नक्कीच क्वालिटी अश्युरन्सचं खूप काम असतं, की जे डेव्हलपमेंट आपण करतोय ते कंटिन्युअसली टेस्ट केलं जायला पाहिजे. ते व्यवस्थित आहे की नाही रिक्वायरमेंट प्रमाणे. हे डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्याचे इनपुट्स दिले जातात, की डेव्हलपमेंट करतानाच काय स्टँडर्ड्स फॉलो केले पाहिजे आणि कुठल्या लेव्हलचे ॲप्लिकेशन आपल्याला बनवायचंय. सो हे कंटिन्युअसली डेव्हलपमेंट फेजमध्ये इनपुट्स दिले जातात. तसंच सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये या टेस्टिंग करताना आपल्याला काय-काय स्टँडर्ड्स प्रमाणे टेस्टिंग करायचंय, कुठल्या रिक्वायरमेंट्सला कसं टेस्ट केलं जायला पाहिजे. सो टेस्टिंगमध्ये पण क्वालिटी अश्युरन्सचा इन्व्हॉल्वमेंट असते. तशीच डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्समध्ये सुद्धा त्याचा कंटिन्युअस रोल असतो. सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की आपण एक ॲप्लिकेशन आपली जी बनवली, वेबसाईट आपण जी बनवली, ई-कॉमर्स वेबसाईट. त्या वेबसाईटमध्ये आपण पेमेंट गेटवे ॲड केले आपल्या वेबसाईटमध्ये प्रॉडक्ट ॲड करण्यासाठी. पण सध्या चालणारं हे यू-पी-आय खूप सध्या चालतंय. चं फीचर वापर करता येईल आपल्या वेबसाईटवर. हे फंक्शनॅलिटी आपण आपल्या वेबसाईटमध्ये दिलीच नाही, की थ्रू पेमेंट नाही करता येणार किंवा आपल्या पेमेंट ऑप्शनमध्ये नाही आहे. असं जर नसेल, तर आपल्याला आपला युजर जर वापरतो, तर तो युजर आपल्या वेबसाईटवर येणार नाही. तो आपल्याकडून काही पर्चेस नाही करणार. आपल्याकडून पर्चेस नाही केलं, तर आपलं नुकसान आहे, की आपल्या वेबसाईटमधून युजर काही पर्चेस नाही करत आहे, कारण त्याला पेमेंट करता नाही येत आहे किंवा तो दुसऱ्या वेबसाईटकडे निघून जाईल. सो तो दुसऱ्या वेबसाईटकडे गेल्यानंतर सुद्धा आपलं नुकसान आहे, की तो आपल्या वेबसाईटकडे नाही येणार, तर आपल्या कॉम्पिटिटरकडे चाललाय. तो आपल्या दुसऱ्या कॉम्पिटिटर वेबसाईटकडे जाऊन ते प्रॉडक्ट पर्चेस करतोय. सो हे लॉस आपल्याला बेअर करावा लागेल कारण आपण रिक्वायरमेंट समजून घेतली नाही. सो क्वालिटी अश्युरन्स रिक्वायरमेंट गॅदरिंगच्या वेळेसच हे आपल्याला सांगू शकतो, की हे आता सध्या चालू आहे. सो ही आपण रिक्वायरमेंट घेतली पाहिजे, की आपण पेमेंट गेटवे बनवतो. तर त्यासोबत आपल्याला गेटवे पण बनवलं पाहिजे. सो आपण रिक्वायरमेंट एनालिसिसच्या वेळेसच जर हे आयडेंटिफाय केलं, जरी आपल्या कस्टमरने आपल्याला हे रिक्वायरमेंट नसेल सांगितलं, आपण ॲप्लिकेशन बनवताना आपण आयडेंटिफाय नाही केलं, की आपल्याला ही रिक्वायरमेंटची गरज आहे. तर आपलं क्वालिटी अश्युरन्स ही इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकतो आणि आपण ते रिक्वायरमेंट एनालिसिसमध्ये आपलं समावेश करून घेऊ शकतो. सो रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये आपण पाहिलं, की किती महत्वाचं आहे, की रिक्वायरमेंट गॅदरिंग करतानाच आपण ही फंक्शनॅलिटी ॲड करून घेऊ शकतो. असंच